हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मराठी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडव्याचा सण. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते आणि हे चैत्र नवरात्री संपतात ते म्हणजे रामनवमीच्या दिवशी. गुढीपाडव्यानंतर सर्वांचे वेध लागतात ते म्हणजे रामनवमीच्या उत्सवाकडे. तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण जर काही सेवा केल्या तर त्यामुळे प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देखील पूर्ण होतात. तर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रामरक्षा कशी सिद्ध करायची, त्याचबरोबर गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही कळेल की गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण कोणत्या सेवा करू शकतो. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सियावर रामचंद्र की जय असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की रामनवमीचा उत्सव नक्की का साजरा केला जातो. तर रामनवमी म्हणजे भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणून आपण साजरा करतो. धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्येत झाला होता. त्यामुळे दरवर्षी या दिवशी रामनवमीचा सण साजरा केला जातो. रामनवमीच्या दिवशी बरेच भक्त उपवास ठेवतात, रामायणाचे पठण करतात, भजन कीर्तनातून भगवान श्रीरामाची स्तुती करतात. रामनवमी म्हणजे फक्त सण नाही, तर तो सत्य, धर्म आणि प्रतिष्ठेचं प्रतीक आहे. रामनवमीचा उत्सव आपण मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा करतो. प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून देखील आपण ओळखतो, कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचं पालन केलं. या दिवशी व्रत करून रामकथा जर आपण ऐकली, श्रवण केली, तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता संपून मनाला शांती मिळते. रामनवमीला विशेष पूजा विधी केल्याने कुटुंबात सुख समृद्धी देखील टिकून राहते. रामनवमीचं पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात आपण साजरं करतो. वाल्मिकी रामायण असं सांगतं की भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला कर्क लग्नात आणि अभिजात मुहूर्तावर झाला होता. रामनवमीचा दिवस म्हणजे चैत्र महिन्यातील नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी चैत्र नवरात्रीची सांगता देखील असते. रामनवमीचा उत्सव गुढीपाडव्यानंतर 9 दिवसांना आपण साजरा करतो. म्हणजे साधारणतः मार्च-एप्रिल महिन्यात हा सण येत असतो. एकतर मार्चच्या शेवटी किंवा एप्रिलच्या मध्यावर रामनवमी असते. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत आपण प्रभू श्रीरामांची विशेष उपासना केली तर त्यामुळे आपल्या घरातील दोष दूर होऊन सुखसमृद्धी लाभते. हे जे 9 दिवस असतात, या 9 दिवसात रामरक्षा स्तोत्राचं आपण जर पठण केलं, रामरक्षा जर सिद्ध केली किंवा मग रामभक्त हनुमानांची सेवा करणं, म्हणजे प्रभू श्रीरामांना प्रिय अशा गोष्टी जर आपण केल्या तर त्यामुळे आपल्याला चांगलं फळ मिळतं. तर या 9 दिवसात आपण काय काय विशेष सेवा करू शकतो ते मी तुम्हाला सांगते. पहिली गोष्ट म्हणजे आपण रामरक्षा सिद्ध करू शकतो. आता रामरक्षा सिद्ध कशी करायची, तर चैत्र शुद्ध प्रतिपदापासून ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत दररोज सकाळी किंवा संध्याकाळी, म्हणजे जी दिवे लागणीची वेळ असते, तर त्यावेळी आपण 108 वेळा किंवा 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि या 9 दिवसामध्ये ही रामरक्षा सिद्ध होते. मग तुम्ही दररोज ठरवून घ्या, एकतर 108 वेळेस करा किंवा 11 वेळेस करा. तुम्ही समजा 108 वेळेस करणार असाल, एकाच वेळी बसून तुम्हाला 108 वेळा रामरक्षा स्तोत्र वाचणं शक्य नसेल तर तुम्ही 2 टप्प्यात करू शकता. म्हणजे समजा तुम्ही 50-51 वेळा सकाळी वाचू शकता. बाकीचे जे राहिलेले आहे, म्हणजे पूर्ण 108 वेळेस जर तुम्हाला वाचायचं असेल तर 54 वेळेस रामरक्षा सकाळी वाचा, 54 वेळेस रामरक्षा संध्याकाळी वाचा. 11 वेळेस वाचणार असाल तर तुम्ही ते एका बैठकीत वाचू शकता. स्त्री पुरुष, वृद्ध, लहान मुलं कोणीही रामरक्षा वाचू शकतं. फक्त तुम्हाला जर महिलांना मासिक पाळीची अडचण असेल तर तुम्हाला रामरक्षा सिद्धी करता येणार नाही. 11 वेळेस जर रामरक्षा स्तोत्र आपण म्हटलं तर ते सिद्ध होतं आणि संकटातून मार्ग मिळायला मदत होते. त्यामुळे तुम्ही 11 किंवा 108 वेळेस दररोज रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जी काही संकट असतील, अडीअडचणी असतील, त्यांच्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग मिळेल. दुसरा उपाय म्हणजे
श्रीराम तारक मंत्राचा आपण या 9 दिवसात जप करायचा आहे. दररोज तुम्ही 108 वेळेस दिवसभरामध्ये ओम श्रीम ह्रीम क्लीम रामचंद्राय श्री नमः मंत्र पुन्हा एकदा सांगते. ओम श्रीम ह्रीम क्लीम रामचंद्राय श्री नमः हा श्रीराम तारक मंत्र आहे. या राम तारक मंत्राचा आपण दिवसभरातून जप करत राहायचा आहे किंवा मग सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आणि 108 वेळेस तुम्ही श्रीराम तारक मंत्राचा जप करायचा आहे. हे जे 9 दिवस असतात म्हणजे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत, तर प्रभू श्रीरामांना अन्नदान आणि गोसेवा या 2 सेवा खूप प्रिय आहेत. या 2 प्रमुख सेवा आहेत. त्यामुळे या काळामध्ये 9 दिवस तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुम्हाला दररोज अन्नदान करणं शक्य नसेल तर गोशाळेत जाऊन किंवा आपल्या घरी जर गायी असतील तर त्यांची आपण 9 दिवस सेवा करायची आहे. यामुळं पुण्य लाभतं. आणि किंवा मग रामनवमीच्या पवित्र दिवशी तुम्ही मंदिरामध्ये जाऊन गरजू लोकांना एकाच दिवशी अन्नदान करू शकता, कारण प्रत्येकालाच 9 दिवस अन्नदान करणं शक्य नसणार आहे. म्हणून रामनवमीच्या पवित्र दिवशी देखील तुम्ही मंदिरांमध्ये जाऊन गरजू लोकांना अन्नदान करा. गुढीपाडव्याच्या दिवसापासून तुम्ही म्हणजे गुढीपाडवा आणि रामनवमी हे 2 दिवस जरी अन्नदान केलं तरीही चालणार आहे. गोसेवा मात्र तुम्ही 9 दिवस करायची आहे. गोसेवा म्हणजे नेमकं काय करायचं, तर गायींची सेवा आपल्याला करायची आहे. त्यांना वेळेवर हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. त्यांचं शेण वगैरे असतं ते काढणं किंवा गायींचा गोठा स्वच्छ ठेवणं यांच्यासारख्या गोष्टी यालाच गोसेवा असतं म्हणतात. तर अशा प्रकारची गोसेवा आपण 9 दिवस करायची आहे. किंवा मग रामनवमीच्या दिवशी देखील तुम्ही जवळपास तुमच्याकडे गाई वगैरे नसेल तर तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन अशा प्रकारची गोसेवा करू शकता. तुमच्या जवळपास प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल तर या सेवा तुम्ही तिथे जाऊन करू शकता. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही दररोज 11 वेळा रामरक्षा स्तोत्राचं पठण करू शकता. जवळपास मंदिर असेल प्रभू श्रीरामांचं तर तुम्ही दररोज 9 दिवस म्हणजे गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. दररोज फुलं नैवेद्य अर्पण करा. नक्कीच प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडीअडचणी दूर करतील. आता या ज्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या यापैकी सर्व सेवा तुम्ही गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत करू शकता किंवा यापैकी कोणतीही एक सेवा म्हणजे रामरक्षा सिद्धीची किंवा राम तारक मंत्र जप किंवा गोसेवा कोणतीही एक सेवा केली तरीही चालेल. फक्त महिलांना जर मासिक पाळीची अडचण असेल तर त्यांना 9 दिवस म्हणजे समजा तुम्ही सुरुवात केली आहे, मध्येच तुमची मासिक पाळी आली तर तेवढे तुमचे जे मासिक पाळीचे 4 दिवस असणार आहेत ते 4 दिवस ही सेवा करता येणार नाही. बाकी मग तुम्ही परत ही सेवा कंटिन्यू करू शकता. तर अशा तुम्हाला मी 4-5 सेवा सांगितलेल्या आहे ज्या तुम्ही गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत करायच्या आहेत. या सेवांमुळं कुटुंबातील अडीअडचणी दूर होतील, कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. त्याचबरोबर काही संकटं असतील तर ते देखील दूर व्हायला मदत होणार आहे. तर मंडळी, असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत नक्की कोणत्या सेवा करायच्या, रामरक्षा सिद्ध करणं म्हणजे नक्की काय करायचं, रामरक्षा सिद्ध कशी करायची याची देखील सविस्तर माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्याकडे देखील अजून काही सेवा असतील तर कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.